नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सत्या या आयकॉनिक चित्रपटाला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचं पुन्हा एकदा सर्वांनी कौतुक केलं. मात्र हा कौतुक सोहळा फार दिवस चालला नाही. चेक बाउन्सच्या प्रकरणामध्ये मुंबईतील एका न्यायालयानं दिग्दर्शक वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास सुनावलेला आहे. हे थोडं होतं की काय म्हणून यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले. सहसा चेक बाउन्स प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला जातो, परंतु इथं न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. तुम्हीही चेकनं आर्थिक व्यवहार करत असाल तर तुम्हाला काही नियम हे माहीत असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमची हालत ही राम गोपाल वर्मासारखी होऊ नये. तर आता चेक कधी बाउन्स होतो हे समजून घ्या. समजा तुम्ही एखाद्याला 1 लाख रुपयांचा चेक दिला असेल, त्यावरती विशिष्ट तारीख लिहिली असेल, म्हणजेच अमुक एका तारखेनंतर तुम्ही चेक बँकेमध्ये जमा करू शकता. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये 1 लाख रुपयाची रक्कम नसेल तर त्यामध्ये 1 रुपया जरी कमी असेल तरी अशा परिस्थितीमध्ये तुमचा चेक हा बाउन्स होऊ शकतो. तर आता चेक बाउन्स झाल्यावर काय होतं, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1981च्या कलम 138 अंतर्गत चेक बाउन्स झाल्यावरती कारवाई केली जाते. अशावेळी धनादेश जारी करणाऱ्याला नोटीस बजावली जाते. त्याला ठराविक वेळेमध्ये तो निकाली काढण्याची परवानगी दिली जाते. या कलमांतर्गत चेक जारी करणाऱ्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. यामध्ये न्यायालय देखील अटकेचे आदेश देऊ शकतं. तर आता राम गोपाल वर्माच्या केसमध्ये काय झाले तेही पाहूयात. तर चेक बाउन्स झाल्यावरती FIR करण्याची आवश्यकता नसते. चेक बाउन्सचा कायदा स्पष्टपणे सांगतो की न्यायालयाच्या आदेशाशिवाय यामध्ये काहीही होऊ शकत नाही. राम गोपाल वर्माच्या केसमध्ये न्यायालयानं नोटीस बजावल्यानंतरही वर्मा यांनी दावा निकाली काढला नाही, त्यामुळे न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. आता चेक बाउन्स झाल्यावर किती शिक्षा होऊ शकते तेही पहा. तर चेक बाउन्स कायद्यानुसार अशा केसेस 6 महिन्यांच्या आतमध्ये निकाली काढणं आवश्यक असतं. नवीन कायद्यानुसार चेक बाउन्सची तक्रार बँक शाखा किंवा चेक जारी केलेल्या ठिकाणी करता येते. जर एखाद्याचा चेक पहिल्यांदा बाउन्स झाला असेल तर त्याला कोणत्याही खटल्याशिवाय तो निकाली काढण्याची संधी ही दिली जाते. एखाद्या व्यक्तीचा चेक वारंवार बाउन्स झाल्यास त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. चेक 2दा किंवा त्याहून अधिक वेळा बाउन्स झाल्यास आरोपीला 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि चेकच्या मूल्याच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून द्यावी लागू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर एखाद्याला चेक देत असाल तर आपल्याला काही नियम हे माहीत असणं गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.